नमस्कार, मी विलास बडे. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या वर्षी कांद्याला कमी दर मिळाला, त्यामुळे सरकारनं प्रति किलो मागे 1 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना जाहीर केलं. या अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 1005 शेतकरी पात्र ठरलेत. त्यात शेतकऱ्यांना 48 लाखांपर्यंतचा नफा मिळणार आहे. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कांद्याचे दर घसरले. 30 पैसे ते 1 रुपया किलो दरानं कांदा विकावा लागला होता. अनेक शेतकऱ्यांवर यामुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. त्यावेळी सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किलो मागे 1 रुपयाचं अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. कोल्हापूर मार्केटमधील 1005 शेतकरी यासाठी पात्र ठरले. कोल्हापूर बाजार समितीच्या आवारावर प्रामुख्याने नगर, नाशिक, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातून कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. या जुलै ऑगस्टमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत 1005 यांच्या कांदा या शेतीमालाला शासनाच्या निकषाप्रमाणे मंजूर झालेले अनुदान एकूण 47,22,600 इतक्या रकमेचं आहे आणि सदरची रक्कम शासनाच्या वतीनं संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर परस्पर येत्या 2-4 दिवसात जमा होणारे आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत जुलै महिन्यात 63,697 क्विंटल, ऑगस्ट महिन्यात 90,111 क्विंटल कांदा सौद्यात विक्रीसाठी आला होता. जुलै महिन्यातील 477 आणि ऑगस्ट महिन्यातील 528 असे मिळून एकूण 1005 शेतकरी या अनुदानास पात्र ठरले आहेत. संबंधित शेतकऱ्यांकडून कांदा लागवडीची नोंद असलेला सातबारा, त्यांचा बँक खाते क्रमांक तसंच बाजार समितीला पुरवलेल्या कांद्याचा पुरावा घेऊन पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती सचिवांनी दिली आहे. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.